नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी मानवतेचा यूट्यूब चॅनल. चला पाहूया फलटण तालुक्यातील आजच्या महाफास्ट बातम्या. श्रीराम नवमी निमित्त श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे फलटण येथे सहकुटुंब सहपरिवारातर्फे श्रीरामाची पूजा करण्यात आली. फलटणच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय. फलटण शहरातील नगर परिषद मालकीच्या इमारतीचे नामांतरण करण्यात आले आहे. फलटण नगर परिषद फलटणमधील झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 9 सभागृह आणि इमारतींना महापुरुषाचे नाव देण्याबाबत बहुमताने मंजूर करून घेण्यात आलेले आहे. या ठरावास विरोधी पक्षातील नगरसेवक यांनी विरोध दर्शविला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भीम अनुयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष केला. या निर्णयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले यांच्यासह सर्वांचे आभार मानले. फलटण नगर परिषदेच्या सभागृहात तब्बल 3 तास चाललेल्या या सर्वसाधारण सभेत नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्ते, चौक व शहरातील भागाला नावे देणे तसेच नगर परिषद मालकीच्या इमारतीची नावे बदलण्याबाबत व नगर परिषद कार्यालयातील सभागृहांची नावे बदलणे बाबत निर्णय घेण्याच्या ठरावावर सत्तारूढ व विरोधी नगरसेवक आक्रमक झाले. पूर्वीची असणारी नावे बदलून फलटण नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज भवन असे बदलण्यात यावे. नगर परिषदेच्या सभागृहांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नाव द्यावे. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीस छत्रपती सईबाई महाराणी भवन, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर असे नामांतर करावे. बारामती चौकास माता रमाई चौक व दहिवडी रोडची दक्षिण बाजू व रिंग रोडच्या पूर्व भाग परिसराच्या छत्रपती संभाजीनगर असे आणि गिरवी रोडच्या दक्षिण व कुरवली रोडच्या पूर्व भागातील संजीवराजे नगरला छत्रपती सईबाई महाराणी साहेब नगर नाव द्यावे. सोमवार पेठेतील फिरंगाई देवी परिसरात फिरंगाई देवी नगर अशी नावे देण्यात यावीत अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकाकडून करण्यात आलेली होती. या ठरावावर चर्चा करताना सभागृहातील वातावरण गरम झाले होते. सर्व महापुरुष हे आमची अस्मिता आहेत, त्यांच्या नावांना विरोध करता मग आमच्या जातीची मते तुम्हाला कशी चालतात असा आक्रमक पवित्रा नगरसेवक सचिन ऐवळे यांनी घेतला. त्यावर नगरसेवक विकास काकडे यांनी बोलण्याचा प्रयत्न करताच ऐवळे यांनी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला तुमचे समर्थन आहे की विरोध हे केवळ हो किंवा नाही असेच म्हणत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टर बाबासाहेबांचे नाव व त्यांचे मानवतावादी कार्य व धोरण एखाद्या जातीपुरते घेऊन ते जाणीवपूर्वक सीमित व संकुचित करू नका अशी आक्रमक भूमिका विकास काकडे यांनी मांडली. अखेर नगरसेविका श्वेता तारळकर यांनी उपसूचना मांडली, परंतु सत्तारूढ नगरसेवकांनी ती फेटाळली. या व्यतिरिक्त नगर परिषद हद्दीतील कामे करण्यासाठी विविध प्राधिकरणांना ना हरकत दाखले देण्याच्या ठरावास अनिकेत राजेंनी हा ठराव कायद्याच्या विरोधात होईल असा ठराव घेता येतो का असा सवाल करीत त्यास विरोध दर्शवला. यावर त्यांच्या म्हणण्याची पडताळणी करू मोठ्या निधीच्या कामांना खीळ बसू नये यासाठी हा ठराव असल्याचे नगराध्यक्ष शमशेरसिंह यांनी सांगितले. परंतु तरीही या ठरावास विरोध असल्याचे अनिकेत राजेंनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्याकडे उपसूचना तयार नसल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला. या व्यतिरिक्त CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे, गाळ्याचे फेर लिलाव करणे असे विविध 46 ठराव सत्ताधाऱ्यांनी मंजूर केले.
श्रीमंत अनिकेत राजे यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. खरं तर व्यायामाची गरज किती आहे आणि आपण व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे हे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बघून आपल्याला पाहायला भेटते. धाडस, शिस्त आणि फिटनेस याचा उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा नादच खोळा आपल्याला पाहायला भेटतोय. ते व्यायाम करत असताना जिममध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्याकडे पाहून युवकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे व्यायाम केला पाहिजे. फरतरवाडी गावचे माननीय सरपंच श्री संतोष शेंडगे यांचे पुतणे चिरंजीव प्रतीक यांच्या विवाह समारंभास माननीय ॲडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर बाबा यांनी उपस्थित राहून वधूवरास शुभ आशीर्वाद दिले. कोरोना येऊन जाऊन अनेक वर्ष निघून गेली, परंतु आता आपण पाहतो की एस टी महामंडळ लालपरीचे नियोजन सध्या कोलमडलेलं आपल्याला पाहायला भेटते. वेळापत्रकानुसार अनेक खेडेगावामध्ये आता आपल्याला पाहायला भेटते की एस टी ह्या वेळेत येत नाहीत आणि यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खरं तर काही गोरगरीब मुलांना एस टीने प्रवास करावा लागतो, परंतु एस टी ह्या वेळेत येत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि खरं तर कोरोनानंतर खूप एस टी महामंडळाची परिस्थिती वेगळी झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि एस टी सध्या आता अनेक फेऱ्या एस टी महामंडळाच्या अनेक गावामध्ये होत्या, परंतु आता अनेक फेऱ्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि त्यानंतर आता एस टी महामंडळाचे वेळापत्रकही कोलमडल्याचे आपल्याला पाहायला भेटत आहे. कैलासवासी पैलवान सौरभ नवनाथ ढेकळे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण वाखरी येथे काल संपन्न झाले आणि या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिनिमित्त अनेक अनेक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामधील अनेक लोक, त्याचप्रमाणे राजकीय नेतेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झाले होते. आणि खरं तर हा नवीनच युवक होता आणि नवीन युवक असल्यामुळे या युवकाचं काम, सौरभचं काम हे सामाजिक चांगलं काम होतं, त्याचबरोबर राजकीयदृष्ट्याही ते राजकारणामध्ये आता त्यांच्याकडं नवीन चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. परंतु या 1 वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. तर सौरभ यांचं सामाजिक व शैक्षणिक कामही चांगलं होतं, परंतु आज त्यांचा, सौरभ यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता आणि या दिननिमित्त कीर्तनाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं आणि हे कीर्तन ऐकण्यासाठी, त्याचप्रमाणे सौरभ नवनाथ ढेकळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी अनेक लोक पंचक्रोशीमधून वाखरी या गावी हजर होते. सातारा जिल्ह्यातील लोकशाही संपुष्टात, आरोप प्रत्यारोप सुरू, लवकरच जशास तसे उत्तर देण्यात येईल. गिरीश बनकर व शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका केली स्पष्ट. यावेळेस कशा पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्यांचं अपहरण करण्यात आलं, त्यांना पोलिसांनी कशा पद्धतीनं उचलून घेऊन गेले व कशा पद्धतीनं त्रास देण्यात आला व राष्ट्रवादी व शिवसेनेचे बहुमत असतानासुद्धा, त्यांच्याकडे आकडा जास्त असतानासुद्धा कशा पद्धतीने दबाव टाकून ही भारतीय जनता पक्षाची कशा पद्धतीने सत्ता आली, हे पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितले. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन प्रकरणावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कायदेशीर मत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना दौलत डोंगरी फेस्टिवल 2026चे आयोजन करण्यात येणार असून सांस्कृतिक व साहसी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सातारा जिल्ह्यात आज CNG गॅसचा दर 95 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र ट्रान्सकोच्या ITI इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस परीक्षेचा निकाल जाहीर. कराड कार्यालयाकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध. IPL 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात. क्रिकेट प्रेमीमध्ये मोठा उत्साह.
इराण, अमेरिका, इस्रायल तणावामुळे जागतिक इंधन बाजारावर परिणाम होण्याची शक्यता. भारताने संयमाची भूमिका ठाम ठेवलेली आहे. आंध्र प्रदेशात बस लॉरी अपघातात 13 जणांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणातील घडामोडींवर राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. फलटण तालुक्यात पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीनंतर राजकीय चर्चांना वेग आलेला आहे. सातारा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आव्हान आपल्याला समोर येत आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी पाणी व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आव्हान आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या आढावा बैठका सुरू आहेत. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. शौर्य कुस्ती केंद्रामध्ये पैलवान तेजस गोपने याचे स्वागत मोठ्या आनंदाने. ढवळ गावचा एक अनमोल हिरा, ऐतिहासिक गावचा वारसा जपणारा एक गरीब कुटुंबातील उत्कृष्ट, शांत, संयमी, मेहनती, जिगरबाज पैलवान. शौर्य कुस्ती केंद्राचा तुफानी मल्ल पुणे वाघोली मुक्कामी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान तेजस गोपने याने सुवर्ण पदक मिळवून आपल्या गावचे, तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर नकाशावर कोरल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.